हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत ते म्हणजे सर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मधला चॅप्टर नंबर 6 बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ओके, बऱ्याच कॉलेजेसमध्ये किंवा जर अदर क्लासमध्ये तुम्ही असाल तर तिथं हा चॅप्टर पूर्णपणे ड्रॉप केला जातोय, सांगितलं जातंय स्किप करा, ऑप्शनला आहे वगैरे वगैरे. पण असं काहीच नाही, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे सर, कारण हा सीए फाउंडेशन मध्ये सुद्धा तुम्हाला शिकायचा आहे. जर तुम्ही आता 11th मध्ये असाल, आफ्टर 12वी तुम्हाला जर सीए फाउंडेशन करायचं असेल तर सीए फाउंडेशन मध्ये हा टॉपिक सर 8 मार्कला किंवा 10 मार्कला येतोय. ओके सर, आम्हाला 11वी मध्ये किती मार्कला आहे हा क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये विचारला जाणार तुमच्या फायनल एक्झाम मध्ये. सर 8 मार्कचा प्रॉब्लेम येतोय. येस, ऑप्शनला आहे, मान्य आहे मला, पण जरी ऑप्शनला असेल तरी आपल्याला शिकणं तरी भाग आहे ना, आपल्याला शिकावं लागेल सर. ओके, 8 मार्क आहेत, क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जातोय. सर आधी आपण बघायचं की बँक रिकन्सिलेशन म्हणजे काय किंवा त्याची एक्झॅक्ट मध्ये प्रोसिजर काय आहे. ओके, तर आधी आपण थिअरी चालू करायचे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पूर्ण थिअरॉटिकल भाग कव्हर करणार आहोत. तर आपल्याकडे 2 बुक आहेत. एक आपल्याकडे कॅश बुक आहे, जो तुम्ही चॅप्टर नंबर 5 मध्ये क्लिअर केलेला होता, कॅश बुक, बरोबर. ओके, सेकंड आपल्याकडे पासबुक एक आहे. आपल्याकडे अजून एक काय सांगा, पासबुक आहे. ओके, या 2 बुकचं कंपॅरिझन आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. एक सर कॅश बुक आहे आणि एक पासबुक आहे. सर मग कॅश बुक मध्ये तुम्ही बघितलंय 5th नंबरच्या चॅप्टर मध्ये की 2 कॉलम आहेत, एक कॅश कॉलम आहे, एक बँक कॉलम आहे. मग सर आपल्याला कोणता कॉलम कन्सिडर करायचा आहे? सर टॉपिकचं नाव मध्येच बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आहे, म्हणून कॅशबुक मधला कॅश कॉलम न रेफर करता आपण ओनली कोणता कॉलम बघणार सर? बँक कॉलम. ओके, म्हणजे सर कॅश कॉलमचा आणि आपला या टॉपिक मध्ये काही संबंध नाहीये. आपला कॉलम बँक कॉलमशी फक्त कन्सिडर करतोय. ओके, म्हणजे कॅशबुक मधला बँक कॉलम आणि पासबुक ह्या 2 बुक मधला आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. सर जे कॅशबुक आहे हे मेंटेन करण्याचं काम कोण करतंय मित्रांनो? तर कॅशबुक प्रिपेअर जो करतोय, प्रिपेअर बाय ओनर. ओके सर, कॅशबुक प्रिपेअर करण्याचं काम हा ओनर करतोय, बरोबर. ओनर बनवतोय. आपण बघितलं 5th नंबरच्या चॅप्टर मध्ये सिंगल कॉलम कॅशबुक, 2 कॉलम कॅशबुक किंवा पेटी कॅशबुक हे ओनर बनवतोय. आणि सर पासबुक मेंटेन करण्याचं किंवा पासबुक प्रिपेअर करण्याचं काम कोण करतंय? तर प्रिपेअर बाय बँक. ओके सर, बँकेचं काम आहे की बँक पासबुक मेंटेन करते आणि ओनरचं काम आहे की ओनर काय करतोय सर? कॅशबुक मेंटेन करतोय. आपण टॉपिक शिकताना बघितला होता की सर कॅशबुकला 2 कॉलम आहेत. कॅशबुकला किती कॉलम आहेत? 2 किंवा 2 साइड असतात, बरोबर. सर जसं कॅशबुकला 2 साइड आहेत ना, तसं सेम टू सेम पासबुकला पण 2 साइड आहेत. ओके, तर मित्रांनो तुम्ही शिकला होता, काय शिकला होता तुम्ही? तर सर एक लेफ्ट हँड साइड आहे त्याला आपण डेबिट म्हणतोय आणि राईट हँड साइडला आपण क्रेडिट म्हणतोय, बरोबर. सर कॅशबुक मध्ये तुम्ही शिकला होता पैसा आला की डेबिटला घ्यायचं. पैसा आला तर कुठे घ्यायचा? डेबिटला, म्हणजे कॅश कम्स इन. पैसे आले तर आपण डेबिटला घेत होतो आणि सर पैसे गेले तर आपण क्रेडिटला घेत होतो, कॅश गोज आउट. कॅश गोज आउट, बरोबर. सर तुम्ही डेबिट कॉलमला एक वेगळं नाव दिलेला होता डेबिट साइडला, आणि ते नाव होतं मित्रांनो रिसीट. नाव काय होतं? रिसीट. सर रिसीट म्हणजे काय? सर आपल्याकडे जर पैसा येत असेल तर त्याला आपण रिसीट मध्ये लिहितो. कुठे लिहितो आपण त्याला? बघा, एक एक शब्द जो मी बोलतोय तो केअरफुली ऐकावा लागेल. कुठेही व्हिडिओ तुम्हाला स्किप करून नाही चालणार किंवा व्हिडिओ पळून नाही चालणार. केअरफुली प्रत्येक शब्दावर लक्ष पाहिजे. सर डेबिट मध्ये काय येणार? कॅश कम्स इन. कॅश कम्स इन म्हणजे पैसा येतोय. सर पैसा आला तर आपण त्याला रिसीट म्हणणार. आणि पेमेंट साइड, सर पैसा जातोय, जिथं पैसा जातोय आपण याला पेमेंट म्हणतोय. काय म्हणतो आपण याला? पेमेंट. डन सर? यस. सर डेबिट साइड मध्ये पैसा येत आहे, जसं तुम्ही याला रिसीट म्हणताय ना, तसं तुम्ही याला पॉझिटिव्ह साइड सुद्धा म्हणू शकता. कोणती साइड आहे सर? हा पॉझिटिव्ह साइड आहे. कुणाची? कॅशबुकची पॉझिटिव्ह साइड कोणती असणार सर? डेबिट असणार. तर निगेटिव्ह साइड कोणती असणार सर? क्रेडिट. ओके, क्रेडिट साइड ही निगेटिव्ह साइड आहे. कुणाची सर? कॅशबुकची. त्यानंतर अजून एक वर्ड यूज केला जातो याच्यासाठी, ते म्हणजे फेवरेबल आणि अनफेवरेबल. ओके, जो डेबिट कॉलम आहे तो फेवरेबल कॉलम आहे किंवा ती फेवरेबल साइड आहे. जी सर क्रेडिट साइड आहे ना, ही अनफेवरेबल साइड आहे. ही कोणती साइड आहे सर? अनफेवरेबल साइड आहे. कुणाची? कॅशबुकसाठी. आणि सर जो क्रेडिट कॉलम आहे किंवा क्रेडिट साइड आहे त्या साइडला आपण ओव्हरड्राफ्ट सुद्धा म्हणतोय. काय म्हणतो सर आपण त्याला? ओव्हरड्राफ्ट, बरोबर.
हे आपण 5 नंबरच्या चॅप्टर मध्ये कव्हर केलेलं होतं. सर काय कव्हर केलं होतं आपण? डेबिट साइड मध्ये पैसा येतोय. सर पैसा आला तर डेबिट, पैसा आला तर डेबिट, त्याला नाव होतं रिसीट कॅशबुक मध्ये. सर पैसा आला म्हणजे चांगली बाजू आहे, पॉझिटिव्ह. पैसा आला म्हणजे सर फेवरेबल. ओके. सर क्रेडिट साइड म्हणजे कॅश गोज आउट, आपल्याकडून पैसा जातोय म्हणजे सर आपण पेमेंट करतोय. पैसा जातोय म्हणजे सर निगेटिव्ह साइड आहे. पैसा जातोय म्हणजे सर आपल्यासाठी चांगलं नाही, अनफेवरेबल आहे. त्याला एक वर्ड युज केला जातो सर आपण ओव्हरड्राफ्ट. कोणता? ओव्हरड्राफ्ट. ओके. लक्षात ठेवायचं सर, कॅशबुकची डेबिट साइड पॉझिटिव्ह, क्रेडिट साइड निगेटिव्ह आहे. डन. ओके. आता मित्रांनो तुम्ही मोबाईल यूज करत असाल, मोबाईलमध्ये तुमचं बँकेमध्ये एखादा अकाउंट असेल आणि तुमच्या नंबरला लिंक असेल, समजा तुमची स्कॉलरशिपचे वगैरे पैसे जर बँकेत जमा होत असतील तर तुम्हाला मेसेज येतोय. काय मेसेज येतोय? युअर अकाउंट इज क्रेडिटेड. युअर अकाउंट इज, नंबर दिला असतो अकाउंटचा, क्रेडिटेड ₹500 किंवा ₹5000. सर 5000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले आणि वर्ड कोणता यूज केला जातोय? क्रेडिटेड. कोणता वर्ड असतोय? क्रेडिटेड. याचा अर्थ सर पासबुकला पण 2 साइड आहेत, एक डेबिट साइड आहे आणि एक क्रेडिट साइड आहे. बरोबर. जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर तुम्हाला बँकेकडून मेसेज येतोय की तुमचं अकाउंट क्रेडिट झालेलं आहे, म्हणजे कॅश कम्स इन झालेलं आहे. कॅश काय झालेलं आहे? कम्स इन. बरोबर. याचा अर्थ सर जसं कॅशबुकची डेबिट साइड पॉझिटिव्ह आहे तशी पासबुकची कोणती साइड पॉझिटिव्ह असते? क्रेडिट, ज्याला आपण रिसीट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण ह्याला? रिसीट. डन. आणि समजा तुम्ही कुठेतरी नाश्ता वगैरे केलेला आहात, ओके, तुम्ही गुगल पे केलेला आहात, समोरच्या पार्टीला पैसा पाठवलेला आहात, तर तुमच्या अकाउंटमध्ये पटकन तुमच्या मोबाईलमध्ये एक मेसेज येतोय की युअर अकाउंट, नंबर दिलेला असतोय, इज डेबिटेड ₹50. डेबिटेड म्हणजे पैसा गेला. ओके सर. याचा अर्थ पासबुकची जी डेबिट साइड आहे इथं तुमचा पैसा जातोय, कॅश गोज आउट. म्हणजे सर जी डेबिट साइड ही कोणती साइड असणार तुमच्यासाठी? पेमेंट साइड असेल. डन सर. यस. बघा केअरफुली. सर कॅशबुकची डेबिट साइड रिसीट वाले आहे, पैसा आला तर डेबिटला घेतोय, पैसा गेला तर क्रेडिटला घेतोय, हे आपण मेंटेन करतोय, ओनर. सर बँक तसं नाही मेंटेन करत. जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा आला तर बँक म्हणते त्याला क्रेडिट. सर आपल्याकडे पैसा आला बँकेमध्ये तर आपण त्याला डेबिट म्हणतोय, बट बँक त्याला काय म्हणणार? क्रेडिट. सर आपल्याकडनं पैसा गेला बँकेतनं तर आपण त्याला क्रेडिट म्हणतोय, बट सर बँक त्याला काय म्हणणार? डेबिट. ओके. याचा अर्थ सर पैसा आलेला आहे म्हणजे तुमची क्रेडिट साइड पॉझिटिव्ह आहे. कुणाची सर? पासबुकची. ओके. आणि तुमची जी डेबिट साइड आहे ही निगेटिव्ह आहे. कुणाची सर? पासबुकची. डन. सर जी पॉझिटिव्ह बाजू आहे त्याला आपण फेवरेबल सुद्धा म्हणतोय. फेवरेबल साइड आहे ही तुमची. कोणती सर? क्रेडिट साइड. ऍज पर पासबुक बोलतोय आपण. जसं जी डेबिट साइड आहे ही तुमची अनफेवरेबल आहे. हे शब्द फार महत्वाचे आहेत. आणि सर याला कधी कधी आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो. काय म्हणतो आपण याला? ओव्हरड्राफ्ट. डन. हा सगळ्यात महत्वाचा थेअरीचा पॉइंट आहे ना. फरक समजावून घ्यायचे सर. 4 लाईनचा फरक आहे. पैसे आले कॅशबुक मध्ये आपण डेबिट म्हणणार आणि पैसे आले तर पासबुक मध्ये बँक क्रेडिट म्हणणार. बरोबर. सर पैसे गेले आपल्या बँकेतनं तर आपण त्याला क्रेडिट म्हणतोय, बट सर पैसे गेले बँकेतून तर बँक त्याला डेबिट म्हणते. बघा रिव्हर्स आहे. सर पैसे आले तर आपण डेबिट म्हणणार पण बँक त्याला क्रेडिट म्हणणार. पैसे गेले तर आपण क्रेडिट म्हणणार बट बँक त्याला काय म्हणणार सर? डेबिट म्हणणार. ओके. मग सर एक्झाम मध्ये आपल्याला एकतर फेवरेबल बॅलन्स ऍज पर कॅशबुक किंवा फेवरेबल बॅलन्स ऍज पर पासबुक दिला जाणार, किंवा अनफेवरेबल बॅलन्स ऍज पर कॅशबुक आणि अनफेवरेबल बॅलन्स ऍज पर पासबुक, या 4 पैकी एखादा बॅलन्स दिला जातोय. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं असते, हा क्वेश्चन जो आहे किंवा हा टॉपिकचा कोणता पण प्रॉब्लेम असू दे मित्रांनो, तो तुम्हाला इझिली सॉल्व्ह करायचा असतो. क्लिअर झालं का? ही आहे आपली बेसिक गोष्टी. ओके. टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे क्लिअर होऊन जाईल. आणि फक्त स्क्रीनशॉट घेऊन नाही चालणार मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या बुकमध्ये काय करावं लागेल, 6 नंबर चॅप्टर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये आस्क केला जातोय. 8 मार्क्स आहेत. कॅशबुक कशी आहे, पासबुक कशी आहे, कोण बनवतंय, कोणती साइड कोणती आहे, फेवरेबल कोणती, अनफेवरेबल कोणती, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये काय करावं लागेल, सॉरी नोटबुक मध्ये काय करावं लागेल, मेन्शन करावं लागेल. ओके. स्क्रीनशॉट घ्या याचा. ओके. आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. तर चला आता आपण बघूया
जर तुम्ही तुमचा बुक ओपन करून बघितला तर सर एक तरी चार्ट दिलेला आहे, तो चार्ट मे बी कसा पण असू शकतोय. बरेच कॉलेजेस जर घेत असतील किंवा क्लासमध्ये जर हा टॉपिक घेत असतील तर ते सांगतील हा चार्ट पाठ करा किंवा त्याची रूल्स वगैरे पाठ करा. असं काही करायची गरज नाहीये. आपण एक छान पद्धतीची ऍक्टिव्हिटी शिकणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी घरामध्ये सुद्धा जर तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल ना तर माझ्यासोबत ती ऍक्टिव्हिटी करायची आणि मग बँक रिकन्सिलेशन आपल्याला शिकायचं. मी एक चार्ट बनवलेला आहे, रिझन दिलेले आहेत, बॅलन्स ऍज पर कॅशबुक आहे आणि बॅलन्स ऍज पर पासबुक आहे. बॅलन्स ऍज पर कॅशबुक, बॅलन्स ऍज पर पासबुक. सर मी फक्त इथं पॉझिटिव्ह बॅलन्स बद्दल विचार करणार. निगेटिव्ह बॅलन्स बद्दल आपण जेव्हा प्रॉब्लेम चालू होतील ना तेव्हा बघत जाऊया. सध्या आपल्याला निगेटिव्ह बॅलन्स मध्ये घुसायची गरज नाहीये. सर आपण जस्ट पॉझिटिव्ह बॅलन्सचा विचार करणार आहोत. डन झालं सर? येस. ओके. बघा रिझन आहेत, बॅलन्स ऍज पर कॅशबुक आहे म्हणजे सर क्वेश्चन मध्ये कॅशबुकचा बॅलन्स दिला जातोय, कॅशबुक वरून तुम्हाला पासबुकला यायचं असतंय. कुठनं? कॅशबुक वरून पासबुकला यायचं असतंय. आणि सर जर बॅलन्स ऍज पर पासबुक दिला असेल तर तुम्हाला पासबुक वरून कॅशबुकला यायचं. सिंपल आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही. डन? यस. सर ऍक्टिव्हिटी काय आहे बघा, दोन हात आहेत आपल्याकडे प्रत्येकाकडे. सर जो राईट हँड आहे उजवा हात त्याला आपण म्हणायचंय कॅशबुक. काय म्हणायचं सर आपल्याला? कॅशबुक. सर लेफ्ट हँड जो आहे डावा हात त्याला आपण म्हणायचंय पासबुक. बघा सिंपल, कळतंय का? उजवा हात सर जो आहे ना तो कॅशबुक आहे, जो डावा हात आहे आपला तो पासबुक आहे. बघा पुन्हा एकदा, सर जो आपला उजवा हात आहे हा कॅशबुक आहे, जो डावा हात आहे तो पासबुक आहे. डन? अशा पद्धतीने आपण एक समान घेणार. समजा कॅशबुकचा बॅलन्स वाढला असेल आपण वरती घेऊन जाणार कॅशबुकला, कॅशबुकचा बॅलन्स कमी झाला असेल तर आपण खाली घेऊन येणार. ओके. सर पासबुकचा बॅलन्स वाढला असेल तर पासबुकला वरती घेऊन जायचं आणि पासबुकचा बॅलन्स कमी झाला असेल तर पासबुकला खाली घेऊन यायचं. सिंपल. कॅशबुक, पासबुक. कॅशबुकचा बॅलन्स वाढला, हे कॅशबुक आहे सर, कॅशबुकचा बॅलन्स वाढला याला वर घेऊन जावा. कॅशबुकचा बॅलन्स कमी झाला याला खाली घेऊन या. सर पासबुकचा बॅलन्स वाढला याला वर घेऊन जा. सर पासबुकचा बॅलन्स कमी आला तर याला खाली घेऊन जायचं. सिंपल. कळालं का? नाहीतर रिवाइज करून बघा तुम्ही व्हिडिओ. ओके. तर चला आपण बघूया सर. ओके, दोन गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे की सर रेकॉर्ड कुठल्या बुक मध्ये आहे, कॅशबुक मध्ये आहे की पासबुक मध्ये आहे, आणि प्लस आहे की मायनस आहे, म्हणजे वाढलाय बॅलन्स की कमी झाला, या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. डन. मग आपण ठरवायचंय ऍड करणार की लेस करणार. ऍड किंवा लेस किंवा प्लस आणि मायनसचं साईन तुम्ही देऊ शकता. सर कंडिशन नंबर 1 किंवा रिझन नंबर 1 आहे, चेक डिपॉझिटेड इन बँक बट नॉट क्रेडिटेड बाय बँक. सर मला कुणीतरी चेक दिला, तो चेक घेऊन मी बँकेमध्ये जमा केला. मी जमा केला म्हणजे सर मी कॅशबुक मध्ये लिहिलं पैसे आले म्हणून, बट नॉट क्रेडिटेड बाय बँक. बट बँकेमध्ये अजून पैसे सर जमा झालेले नाहीयेत. सर बघा मला कुणीतरी विद्यार्थ्यांना चेक दिला, तो चेक मी बँकेमध्ये जमा केला म्हणजे मी रेकॉर्डिंग केलं ना सर, कारण मी जमा केला. बट सर बँकेनं अजून पैसे क्रेडिट केलेले नाहीयेत. हे का केलं नाही सर? होतंय, रिझन आहेत, बरेच रिझन आहेत, ते रिझन आपण बघत जाणार वन बाय वन. ओके. बघा सिंपल आहे सर, चेक डिपॉझिट केलाय मी, कोणता दिलेला चेक बँकेत जमा केला, बट बँकेने पैसे अजून जमा केले नाहीत माझ्या अकाउंटला. ठरवा बघूया कुठं रेकॉर्ड झाले. सर सिंपल आहे, मी बँकेमध्ये चेक जमा केलाय म्हणजे कॅशबुक मध्ये रेकॉर्ड आहे, पासबुक मध्ये रेकॉर्ड नाही. बरोबर. सर काय रेकॉर्ड झालंय? मी चेक बँकेमध्ये जमा केला दुसऱ्याने दिलेला, म्हणजे ऑब्व्हियसली मी म्हणणार की माझ्याकडे पैसे आले. सर माझ्याकडे पैसे आले म्हणजे मी कॅशबुक, म्हणजे जो उजवा हात आहे माझा कॅशबुक, त्याचा बॅलन्स मी वाढवला. सर पासबुक मध्ये रेकॉर्ड झालंय का? नो सर, नाही झालेलं. मग आता मला कुठनं कुठे यायचंय? सर हा कॅशबुक आहे ना, मला कॅशबुकचा बॅलन्स दिला असेल तर मला कॅशबुक वरून पासबुकला यायचंय. मग हात वर आहे सर, कॅशबुक वरून पासबुकला यायचंय म्हणजे मला खाली यावं लागेल. सर खाली यावं लागेल याचा अर्थ मला लेस करावं लागेल. काय करावं लागेल सर? मला लेस. ओके. बघा पुन्हा एक्सप्लेन करेन. सर मला इथं लेस करावं लागेल किंवा मायनसचं साईन देऊ शकताय. सर पुन्हा एकदा बघा, मला एका विद्यार्थ्यानं चेक दिला, तो चेक मी बँकेमध्ये जमा केला म्हणजे सर मी कॅशबुक मध्ये रेकॉर्ड केलं, पैसे आले म्हणून रेकॉर्ड केलं ना. यस. सर बँकेनं पैसे नाही जमा केले हो, मग मला कुठनं कुठे यायचंय? मला कॅशबुक वरून पासबुकला यायचंय. मग या केसमध्ये हा हात मी खाली आणतो, खाली आणतो म्हणजे सर मी त्याला लेस करतो. काय करतो? त्याला लेस. कधी सर? जर बॅलन्स ऍज पर कॅशबुक हा क्वेश्चन मध्ये दिला असेल तर.
पासबुकचा दिला असेल तर काय करायचं सर, नंतर बघूया आपण. डन. ओके सर, रिझन नंबर सेकंड आहे, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट इन बँक. सर समजा मला सॅलरी द्यायची आहे किंवा मला रेंट द्यायचं आहे, कुणाला तरी द्यायचं आहे, मी त्यांना कॅश न देता मी त्यांना चेक लिहून दिला की बाबा माझ्या बँकेतनं पैसे काढून घ्या, बरोबर. मी चेक दिलाय सर त्यांना, बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट इन बँक. बट त्या व्यक्तीनं सर अजून तो चेक बँकेमध्ये जमा केलेला नाहीये. म्हणजे सर बँकेतनं पैसे कट झालेत का? नाही. पण मी ठरवलं ना रे, मी चेक दिला म्हणजे मी काय विचार केला, सर माझ्याकडनं पैसे गेले, बट बँकेतनं पैसा कट झालेला नाही सर. मग रेकॉर्ड कुठे आहे सर? कॅशबुक मध्ये रेकॉर्ड आहे, कारण मी चेक दिलाय. पण तो चेक बँकेत जमाच नाहीये, पासबुक मध्ये रेकॉर्ड नाहीये. मग सर रेकॉर्ड काय आहे? मी चेक दिलेला आहे कुणाला तरी. म्हणजे मी काय ठरवणार सर, माझा कॅशबुकचा बॅलन्स कमी झाला. बघा सर, मी चेक कोणाला तरी दिला म्हणजे मी काय ठरवणार, माझा कॅशबुकचा बॅलन्स कमी झाला. पण झालाय का सर? नाही, पासबुक मधनं कमी नाही झाला. मग कुठनं कुठं यायलोय आपण सध्या? कॅशबुक वरनं पासबुकला यायलोय. सर कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय, कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय. म्हणजे सर आपण वर घेऊन येणार, म्हणजे आपण या केसमध्ये काय करणार? ऍड करतो. काय करतो सर आपण? तर ऍड किंवा प्लसचं साईन देऊ शकता. बघा सिंपल आहे सर. तुम्ही चेक दिला, तुम्ही रेकॉर्ड करणार कॅशबुक मध्ये. चेक दिलाय म्हणजे सर तुम्ही विचार करणार की पैसे गेले, पण बँकेतनं अजून नाही गेले. मग कॅशबुक वरनं पासबुकला येताना पुन्हा काय करायचं? ऍड करायचं. सिंपल. सर कंडिशन नंबर 3, बँक डेबिटेड इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट और बँक चार्जेस. सर जेव्हा तुमचं एखाद्या बँकेमध्ये अकाउंट असतं ना, बँक SMS चार्जेस कट करते, बँक तुमचं नेट बँकिंगचं चार्जेस असतील तर कट करते, बँकेनं चेकबुक दिलाय तर सर कट करते, ATM दिला असेल तर पैसे कट. दर वर्षाला काही ना काही पैसे बँक कट करते. कोण कट करते सर? बँक कट करते. पासबुक मधनं पैसे जातात. किंवा बँक काय करते सर? ओव्हरड्राफ्ट, तुमचा बॅलन्स समजा बँकेचा बॅलन्स तुम्ही वापरताय तर बँक त्याच्यावर व्याज घेणार ना सर. ओके. बँक डेबिट करते. सर बँक काय करते? डेबिट, म्हणजे बँक पैसा काय करते सर? कमी करते. बघा बँकेने SMS चार्जेस घेतले, ATM चार्जेस घेतले. सर रेकॉर्ड कुठे झाला असणार? ऑब्व्हियसली सर पासबुक मध्ये ना, कारण बँकेने कट केलंय. मला माहितच नाही सर, बँकेने पैसा कट केलाय. कट केलाय म्हणजे बँकेतला पैसा वाढणार की कमी होणार सर? ऑब्व्हियसली बँकेतला पासबुकचा पैसा कमी झाला. बघा पासबुकचा पैसा माझा कमी झाला, पण सर कॅशबुक मध्ये रेकॉर्ड झालेला नाहीच आहे. सध्या कुठनं कुठं चाललोय आपण? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. कुठनं कुठं चाललोय? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. म्हणजे सर हा हात माझा खाली घेऊन येणार, म्हणजे मला काय करावं लागेल? लेस करावं लागेल. काय करावं लागेल सर? लेस. बघा जर डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा, कमेंट मध्ये 100% विचारा, तुम्हाला लगेच रिप्लाय मिळेल. सर नंबर 4, बँक कलेक्टेड ऑर क्रेडिटेड इंटरेस्ट. सर मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्याच्यावर मला व्याज मिळणार, बँकेने ते व्याज कलेक्ट केलं आणि माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा केलं. कुणी सर? बँकेने जमा केलं, माझ्या अकाउंटला जमा केलं. सर रेकॉर्ड कुणी केला? बँक सर. पासबुक न केला सर. इंटरेस्ट जो आहे तो माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा झाला, म्हणजे माझ्या बँक अकाउंट मधले पैसे सर वाढले. कॅशबुक मध्ये नो रेकॉर्ड सर. कुठनं कुठं चाललोय? कॅशबुक वरून पासबुकला. पुढचा कॉलम वेगळा आहे, कॅशबुक वरून पासबुकला, कॅशबुक वरून पासबुकला. मग सर हा हात पण वर जाणार, वर जाणार म्हणजे मी कॅशबुक मध्ये प्लस करणार. काय करणार सर? ऍड करणार. डन सर. यस ऍड करणार. बघा कळतंय का? क्लिअर करत चला प्रत्येक गोष्ट. सर कंडिशन नंबर 5 आहे, एक्सपेन्सेस पेड बाय बँक ऍज पर अवर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. सर मी बँकेला सांगितलंय, हो बँकेला मी काय केले? माझे खर्च लिंक केलेत. बँकेला सांगितलंय सर लाईट बिल आलं ना, मला सांगत बसायचं नाही, माझं लाईट बिल पेड करून टाका. माझ्या अकाउंटला पैसे असणार त्यातनं पेड करा. ओके सर माझा LICचा हप्ता जातोय, ऑगस्ट मध्ये जातोय, मी बँकेला सांगितलंय की ऑगस्टला माझा LICचा हप्ता पेड करा. सर माझं फ्लॅटचं EMI हप्ता जातोय, बरोबर, मी बँकेला सांगितलं की दर 10 तारखेला माझ्या फ्लॅटचा EMI कट करा. मग बँक काय करते सर? माझ्या सूचनेप्रमाणे, माझ्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे बँक पैसा कट करते. बँक माझे खर्च पेड करते. कोण पेड करते सर? बँक पेड करते. म्हणजे सर पैसा इफेक्ट कुठं होणार? पासबुक मध्ये. सर खर्च पेड करते म्हणजे माझ्या पासबुकचा बॅलन्स काय होणार सर? कमी होणार. कॅशबुक मध्ये नो रेकॉर्ड सर. मग कुठनं कुठं चाललोय? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय, म्हणजे काय करावं लागेल सर? लेस करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला? लेस. ओके सर. या केसमध्ये मायनस होणार, मायनसचं साईन सुद्धा देऊ शकताय तुम्ही. सर 6 नंबरची कंडिशन आहे,
कस्टमर डायरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक अकाउंट. समजा तुम्ही माझे विद्यार्थी आहात, ओके, समजा तुम्ही मला फीस पेड करणार आहात, तुम्ही मला काय केला, फी माझ्या डायरेक्ट अकाउंटला पाठवला, मला माहितच नाहीये, माझ्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही जमा केला, मला माहितच नाहीये. मग सर रेकॉर्ड कुठं झाला असणार, सर बँकेत झालं ना, मला माहितच नाहीये. मग सर पासबुक मध्ये रेकॉर्ड झालं, तुम्ही फीस माझ्या बँकेत जमा केला, सर माझ्या बँकेचा बॅलन्स वाढणार की कमी होणार, वाढणार सर, बँकेचा बॅलन्स वाढला. कॅशबुक मध्ये इफेक्ट आहे का, नो सर. कॅशबुक वरून कुठे चाललोय आपण, पासबुकला चाललोय, म्हणजे सर या केसमध्ये काय होणार, ऍड होणार. काय होणार सर, ऍड होणार. डन, येस सर. त्यानंतर मित्रांनो, ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पहिल्या 6 कंडिशन आहेत, ओके, आणि फक्त स्क्रीनशॉट घ्यायचं म्हणून घेऊ नका, टेबल लिहायचं आहे म्हणून लिहू नका. तुम्हाला क्लासमध्ये एखाद्या दुसऱ्या किंवा कॉलेजमध्ये सांगितलं जाईल टेबल पाठ करा, प्लस मायनस ठरवा. आपण हे बघायलो की टेबल बनलंय कसं, बरोबर, म्हणजे आपण मास्टर माइंड बनण्याचा प्रयत्न करतो शॉर्टकट मध्ये. डन, यस सर. ओके, थोडस राईटला शिफ्ट करतो. डन सर. कंडिशन नंबर 7 आहे, चेक इश्यूड. बघा मी चेक दिलाय अँड प्रेझेंटेड इन बँक. सर मी एका रेंटचा चेक दिला, त्या व्यक्तीनं बँकेत जमा पण केला, बट नॉट रेकॉर्डेड इन बँक कॉलम ऑफ कॅशबुक. सर मी चेक दिला होता, हो मी चेक दिला, त्या व्यक्तीनं बँकेमध्ये जमा पण केला, पण मी सर कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही केलेलं. म्हणजे सर रेकॉर्ड कुठं झाला, पासबुक मध्ये, कारण त्या व्यक्तीनं बँकेत चेक जमा केला, बरोबर. सर त्या व्यक्तीनं बँकेत पैसे चेक जमा केला, बँकेतनं पैसे पण कट झाले, मला माहितच नाही, कारण मी रेकॉर्ड करायचं राहिलंय. कुठनं कुठं चाललोय, कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. मग सर मी पण काय करणार, लेस. मी पण काय करणार सर, लेस. म्हणजे या केसमध्ये काय होणार आपलं, मायनस. डन. नंबर 8 बघा, सर चेक डिपॉझिटेड इन बँक, क्रेडिटेड बाय बँक, बट ओमिटेड फ्रॉम कॅशबुक. शिट सर, काय झालं, चेक मी बँकेत जमा केला, बँकेमध्ये पैसे पण जमा झाले, पण मी कॅशबुक मध्ये लिहायचं विसरलो. आपण ह्याला म्हणतोय एरर्स ऑफ ओमिशन. आपण ते पुढे बघणार रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स मध्ये. आपण विसरून लिहायचं राहून गेलं. कुठं लिहायचं राहिलं सर, कॅशबुक मध्ये. म्हणजे सर कॅशबुक मध्ये रेकॉर्ड आहे का, नो सर. बघा सर मी चेक बँकेत जमा केला, बँकेमध्ये पैसे पण आले, सर बँकेत पैसे आले म्हणजे बँकेचा बॅलन्स वाढला, पण मी कॅशबुक मध्ये लिहिलोच नाही हो. मग कुठनं कुठे चालूय आपण, कॅशबुक वरून पासबुक, कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. म्हणजे सर काय करायचं आपण, प्लस ऍड करणार सर आपण. डन सर. बघा डाऊट असेल तर कमेंट. डन, यस. 9 नंबर सर, चेक डिपॉझिटेड इनटू बँक डिसऑनर्ड. सर एका व्यक्तीने मला चेक दिला होता, तो जाऊन मी बँकेत जमा केला आणि बँकेतनं तो चेक डिसऑनर्ड झाला. सर डिसऑनर्ड म्हणजे तो चेक वटलाच नाही. समोरच्या व्यक्तीने मला 10,000 रुपयाचा चेक दिला होता, मी तो चेक बँकेत जमा केला, म्हणजे मी तो रेकॉर्ड केलं, बँकेने पण रेकॉर्ड केलं. बँकेनं काय केलं, तो चेक वटवण्यासाठी पाठवला, पण बँकेला कळालं की समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये नाही आहेत, त्यापेक्षा कमी. मग सर तो चेक क्लिअर होईल का, नाही होणार सर. त्याला म्हणतोय आपण चेक डिसऑनर्ड होईल. काय म्हणणे, चेक डिसऑनर्ड. सर बघा बँकेत मी चेक जमा केलेला आहे, तो बँकेतला चेक डिसऑनर्ड झाला, म्हणजे जे पैसे वाढायचे होते ते वाढलेले नाहीयेत. मग या केसमध्ये सर चेक डिसऑनर्ड झाला म्हणजे माझा बँकचा पैसा काय झाला सर, कमी झाला. काय झाला सर, बँकचा पैसा कमी झाला. सर कॅशबुक मधून कमी केलंय का, मी नाही केलेलं. कुठनं कुठं चाललोय आपण, कॅशबुक वरून पासबुकला चाललोय सर. म्हणजे काय करणार आपण, लेस. डन. बिल डिस्काउंटेड विथ बँक डिसऑनर्ड. सर सेम टू सेम हो, चेक जमा केला होता बँकेमध्ये, तसं मी उधारीनं कुणाला तरी माल विकला होता, त्याने मला बिल दिलं, त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हणतो. तो बिल मी बँकेत जमा केला, पण त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये तेवढा पैसा नव्हता सर. म्हणजे बँकेतनं ते पैसे काय झाले, कमी झाले, पण मला माहितच नाही सर, मला माहितच नाहीये. बँकेतनं डिसऑनर, बघा सिंपल आहे सर, सिंपल अमाउंट मध्ये फिक्स करा. डिसऑनर होणे म्हणजे बँकेतनं कमी करायचं. माझ्याकडनं कमी झाले का सर, नाही ना. मग कॅशबुक वरून पासबुकला चाललोय, मग काय करावं लागेल आपल्याला पण,
लेस. सर आपल्याला पण काय करावं लागेल, लेस करावं लागेल. डन. येस. नंबर 11 सर, रॉंग डेबिट गिवन बाय बँक. बँकेनं रॉंग डेबिट केला. डेबिट करणे म्हणजे बँक पैसे कमी करते. बँक काय करते सर, पैसे कमी करते. दुसऱ्याच्या अकाउंटमधून पैसे कमी करायचे होते, चुकून सर माझ्या अकाउंटमधून बँकेने पैसे कमी केले. होते असं होतंय. बँकेनं चुकून काय केले सर, डेबिट करून टाकलं. कुणी केलं, बँकेनं. रेकॉर्ड कुठे आहे सर, पासबुक मध्ये रेकॉर्ड आहे. बँकेनं चुकून डेबिट केलं म्हणजे बँकेनं चुकून पैसे कमी केले. कुठं कुठं चाललोय सर आपण, कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. म्हणजे काय करणार सर, मी पण लेस. डन. मी पण काय करणार, लेस. आणि शेवटी आहे अजून काही कंडिशन्स आहेत, पण ते आपण जेव्हा क्वेश्चन येतील ना, त्या क्वेश्चन मध्ये ती कंडिशन मिळाली तरच आपण घ्यायचं. डन. पण हे 12 कंडिशन मात्र बेसिक आहेत. रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक. बँकेनं चुकून क्रेडिट केलं. दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करायचे होते, बँकेने माझ्या अकाउंटला केले. हो, चांगलं झालं ना. बट नंतर बँक रेक्टिफाय करते त्याला. बघा, बँकेने काय केलं, दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे सोडून माझ्या अकाउंटला पैसे पाठवले. म्हणजे सर माझ्या अकाउंटमधला बॅलन्स वाढला. चुकून वाढलाय पण वाढला ना. येस. पण सर मी वाढवले का, नाही ना सर. मग कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय, मला पण पासबुक पर्यंत पोहोचायचंय ना. काय करावं लागेल सर, ऍड करावं लागेल. काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. डन सर. अशा पद्धतीने पहिले आपण हे 12 कंडिशन बघितले आणि फक्त पहिला कॉलम बघितला सर, जो होता कॅशबुक वरून पासबुकला जायचंय. कॅशबुक वरून पासबुकला जायचंय. कॅशबुक वरून पासबुकला जायचंय. तो कॉलम फक्त आपण क्लिअर केलाय. आता आपण पुढचा कॉलम करणार, ज्यामध्ये सर आपण पासबुक वरून कॅशबुकला जाणार. पासबुक वरून कॅशबुकला जाणार. डन. चला स्क्रीनशॉट घ्या याचं. आणि महत्वाचं, जर तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या जे फ्रेंड्स आहेत ते दुसरीकडे क्लासला जात असतील, तिथं हा टॉपिक होत नसेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, त्यांना सांगा एकदा बघायला रिकन्सिलेशन कसं आहे. एकदम बेसिक टॉपिक आहे. कॉलेजमध्ये मे बी काही टीचर्स घाबरतात आणि शिकवत नाहीत हा टॉपिक. मे बी त्यांनाच येत नाही की विद्यार्थ्यांना येणार नाही असं त्यांचं मत असेल, मला माहित नाही. पण सर फालतू एकदम बेसिक टॉपिक आहे. फालतू नाही, सॉरी, बेसिक टॉपिक म्हणू शकतो आपण त्याला. डन सर. आता आपण जाणार आहोत. आता आपण असं अज्युम करणार सर की आपल्याला क्वेश्चन मध्ये पासबुकचा बॅलन्स दिलाय. कोणाचा बॅलन्स दिलाय सर, पासबुकचा बॅलन्स दिलाय असं आपण अज्युम करणार. म्हणजे सर आता जायचंय पासबुक कडून, कुठं जायचंय सर, कॅशबुकला जायचंय. पासबुक वरून कॅशबुकला जायचंय. म्हणजे हा हात मुवमेंट करणार सर. आता चला तेच रिझन. उत्तर सिंपल आहे रे सर. इकडे लेस म्हणजे तिकडे ऍड, इकडे ऍड म्हणजे तिकडे लेस, इथं लेस म्हणजे ऍड, ऍड म्हणजे लेस, लेस म्हणजे ऍड, ऍड म्हणजे लेस. पण सर ते कळायला पण पाहिजे ना, बनलंय कसं, का असं. सर चेक डिपॉझिटेड इन बँक बट नॉट क्रेडिटेड बाय बँक. चला सर, मी बँकेमध्ये चेक जमा केला पण बँकेमध्ये पैसा नाही जमा झाला. म्हणजे मी ऍड केले, माझ्या कॅशबुक मध्ये मी रेकॉर्ड केलंय सर. कॅशबुक मध्ये मी रेकॉर्ड केलंय, पण बँकेमध्ये अजून रेकॉर्डिंग झालेलं नाहीये सर. मगाशी आपण कॅशबुक वरून पासबुकला गेलो होतो ना सर. आता आपण पासबुक वरून कॅशबुकला चाललोय. पासबुक वरून कॅशबुकला चाललोय. बघा काय झालं सर, मी बँकेमध्ये चेक जमा केला बट बँकेने पैसे जमा केलेले नाहीये सर. आता कुठनं कुठं चाललोय आपण, शेवटच्या कॉलम नुसार पासबुक वरून कॅशबुकला चाललोय. म्हणजे सर हा हात वर जाणार. म्हणजे काय करणार सर, आपण ऍड करतोय. काय करतोय आपण, ऍड. सर हे कधी होणार, जर क्वेश्चन मध्ये सुरुवातीला म्हटलं असेल बॅलन्स ऍज पर पासबुक, पासबुकचा बॅलन्स दिला असेल तर सर हे, कॅशबुकचा बॅलन्स दिला असेल तर मगाचं. डन. सेकंड आहे सर, चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट इन बँक. डन. सर मी चेक इश्यू केला, मी केला सर. मी रेकॉर्ड कुठं झालं, कॅशबुकला रेकॉर्ड झालं ना. आणि त्या व्यक्तीनं बँकेमध्ये जमा नाही केला अजून चेक. सर मी चेक दिला, कुणाला तरी दिला, त्याला सांगितलं बाबा पैसे काढून घे. म्हणजे मी विचार केला माझ्या अकाउंटमधून पैसे गेले, पण त्या व्यक्तीनं बँकेत जमाच नाही केला सर. बँकेतनं पैसे गेलेत का, नो नो, नाही गेलेले. काय करावं लागेल सर, सध्या कुठनं कुठं चाललोय, पासबुक वरून कॅशबुकला चाललोय. बरोबर. मग सर इकडनं इकडे येण्यासाठी खाली जावं लागेल. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल सर, लेस. बघा मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवताना ही ऍक्टिव्हिटी करा. कुणी काही पण म्हणू, वेडा म्हणू, दीडशाना म्हणू, हाफ मॅड म्हणू,
ही ऍक्टिव्हिटी करा, तुम्हाला एकदम इझी जाणार हा टॉपिक. सर बँक डेबिटेड इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट अँड बँक चार्जेस. सर बँकेनं स्वतःचे चार्जेस कट करून घेतले, मला माहितच नाही. बँकेने कट केले सर, रेकॉर्डिंग कुठं झालं? पासबुक. बँकेने कट केले ना सर, बँकेतनं पैसे कमी झाले, मला माहितच नाही. कॅशबुक मध्ये रेकॉर्ड झाले का? नो. कुठनं कुठे यायला आता? सध्या 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 बरं का, मगाच नाही सर. पासबुक वरून कॅशबुकला चाललोय. काय होणार मित्रांनो? ऍड होणार. डन. यस सर. बँक कलेक्टेड और क्रेडिटेड इंटरेस्ट. सर बँकेने माझ्या बिहाफ मध्ये कुणाकडनं तरी बँकेतलं इंटरेस्ट कलेक्ट केला, म्हणजे सर माझा पासबुक मध्ये बॅलन्स वाढला, मला माहितच नाहीये. कुठनं कुठं चाललोय सर? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, म्हणजे काय होणार मित्रांनो? लेस. काय होणार? लेस होणार. बरोबर. बघा डाऊट असेल नक्की कमेंट करा. एक्सपेन्सेस पेड बाय बँक ॲज पर अवर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. सर मी बँकेला सांगितलं होतं बाबा माझे खर्च भागव, बँकेने भागवले, मला माहितच नाहीये. डन. सर कुठे इफेक्ट झाला? पासबुक मध्ये इफेक्ट झाला. बँकेने माझे खर्च पेड केले, म्हणजे माझा बँकेतला बॅलन्स कमी झालाय सर, मला माहितच नाहीये. कुठनं कुठं चाललोय सर? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, म्हणजे काय होणार सर? ऍड होणार. काय होणार? ऍड. डन. यस सर. कस्टमर डायरेक्टली डिपॉझिटेड इन अवर बँक अकाउंट. सर माझ्या एका ग्राहकाने डायरेक्ट माझ्या बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवले. काय होणार सर? बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवले, म्हणजे माझा बँकेतला बॅलन्स वाढला, मला माहितच नाही. कुठनं कुठं चाललोय? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, म्हणजे काय होणार सर? लेस. काय होणार? लेस. डन. यस सर. त्यानंतर ओके, टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पहिल्या 6 रिझन्स. ओके, बोथ अँगल ना आहे, ऍज पर कॅशबुक, ऍज पर पासबुक. ओके डन. यस. हे प्रॉपरली लिहा बरं का, जसं मी शिकवलं त्या पद्धतीनेच लिहा, म्हणजे प्रॉपरली कळून जाईल तुम्हाला. डन सर. ओके. यस. 7 नंबर, चेक इश्यूड अँड प्रेझेंटेड इन बँक बट नॉट रेकॉर्डेड इन बँक कॉलम ऑफ कॅशबुक. सर मी एका टीचरला सॅलरीचा चेक दिला मी चेक दिला, म्हटलं पैसे काढून घ्या, त्यांनी बँकेत जमा पण केलं, पैसे पण काढून घेतले, पण मी कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही केलं सर. मग रेकॉर्ड कुठे झालं? पासबुक मधनं पैसे कमी झाले, मला माहितच नाही. कुठनं कुठे चाललोय सर? आपण पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, म्हणजे सर काय करणार आपण? ऍड करतो. काय करतो आपण? ऍड करतो. डन. सर चेक डिपॉझिटेड इन बँक क्रेडिटेड बाय बँक बट ओमिटेड फ्रॉम कॅशबुक. सर मी बँकेमध्ये चेक जमा केला, बँकेमध्ये पैसे पण जमा झाले, पण मी कॅशबुक मध्ये रेकॉर्ड करायचं राहिलं. सर बँकेमध्ये पैसे जमा झाले, बँकेचा बॅलन्स वाढला, कॅशबुक मध्ये रेकॉर्डच नाही केलं, विसरून केला, आपण म्हणतो एरर्स ऑफ ओमिशन. कुठनं कुठं चाललोय? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, काय करणार सर आपण? लेस. काय करणार आपण? लेस. डन. यस. त्यानंतर मित्रांनो, चेक डिपॉझिटेड इनटू बँक डिसऑनर. डिसऑनर म्हणजे मगाशी बोललोय सर मी, काय? बँक मधनं मायनस झालंय सर. कुठनं कुठं चाललोय? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, काय करणार सर आपण? ऍड करतो. काय करतो आपण? ऍड. सर बिल डिस्काउंटेड विथ बँक डिसऑनर्ड. सर मी डिसऑनर जमा केला होता, विचार करून का डिसऑनर्ड आहे ना सर, बँकेतनं कमी झाला. कुठनं कुठं चाललोय सर? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, काय करायचं सर? ऍड करणार आपण. सिंपल आहे सर, ऍड होईल. डन. यस. रॉंग डेबिट गिवन बाय बँक. सर बँकेनं चुकून माझ्या अकाउंटमधून पैसे काढले, रॉंग डेबिट केलं, बँकेनं रॉंग डेबिट केलं, म्हणजे बँकेनं चुकून पैसे कमी केले. सर कुठनं कुठं चाललोय? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, काय करणार सर? ऍड. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक. बँकेने चुकून दुसऱ्याचे पैसे माझ्या अकाउंटला पाठवले, सर माझा बँकेतला बॅलन्स वाढला, कॅशमध्ये नाही इफेक्ट झाला. सर कुठनं कुठं चाललोय रे सर? पासबुक वरून कॅशबुकला चाललोय, काय होणार? लेस. डन. अशा पद्धतीने मित्रांनो हा चार्ट परफेक्ट करा. सर निगेटिव्ह बॅलन्सचं काय ते नंतर बघूया रे, प्रॉब्लेम सोडवताना घाबरू नका, मैं हूं ना. बरोबर, अशी कंडिशन आहे आपल्या अकाउंटची. मित्रांनो कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही हा टॉपिक, शिकवलं तर कसंही पळवून शिकवलं जातंय, बरेच क्लासेस पण घेत नाहीत,
पण ही ऍक्टिव्हिटी परफेक्ट करा. ही ऍक्टिव्हिटी परफेक्ट केल्यानंतर आपल्याला हा टॉपिक इझिली कळेल. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि काय डाऊट असेल तर कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ छान वाटला या पद्धतीची एखादी कमेंट आली तरी माझ्या मनाला समाधान वाटेल. डन सर? यस, थँक्यू.